बघा आता आपल्याला हे जे सर्ट्स आहे, लाईक सर्ट्स आणि अनलाईक सर्ट्स आपल्याला बघायचे, लाईक आणि अनलाईक काय असतं. आता त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा आपल्याला स्क्वेअर माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? स्क्वेअर. मला सांगा 1 कोणाचा स्क्वेअर आहे? 4, 9, 16, 25, 36, त्याच्यानंतर 49, त्याच्यानंतर 64, त्याच्यानंतर ठीक आहे. मिनिमम इथपर्यंत तरी माहीत पाहिजे तुम्हाला. कुठपर्यंत? 81. ठीक आहे. आता हा एवढे जे स्क्वेअर लिहिले ना मी 1, 4, 9, 6, 25, 36, 49, 64 आणि 81, याच्यापैकी कोणता स्क्वेअर याच्यामध्ये लपलेला आहे ते शोध नाही फक्त आपल्याला. ठीक आहे. कोणता स्क्वेअर लपलेला आहे. समसंख्या असले तर किती चेक करायचा? 36. किती चेक करायचं सुरुवातीला? 36. त्याच्यानंतर 36 नसेल तर किती चेक करायचा? 16. किती? 16. त्याच्यानंतर किती चेक करायचा? 4. कसा चेक करायचा काय मी सांगतोच तुम्हाला. ठीक आहे. एवढं लक्षात राहील. 1, 4, 1 तर सोडून द्या, 1 चेक करायची काही गरजच नाही. 4, 9, 16, 25 केव्हा चेक करणार? ज्याच्या युनिट प्लेसला किती? 5. 5 असल्यावर कोणता चेक करणार? 25. ठीक आहे. 36, 49, 64, 81 कसे चेक करायचे ते बघू आपण आता. बघा फर्स्ट क्वेश्चन त्याच्यातलं तिसऱ्यामधला पहिला. तिसऱ्यामधला फर्स्ट क्वेश्चन काय? √52 आणि दुसरा काय? 5√13. ठीक आहे. आता आपल्याला हे लाईक आहे की अनलाईक आहे ते चेक करायचं. त्याच्यासाठी आपल्याला रूटमध्ये सारखाच नंबर लागेल. रूटमध्ये कसा नंबर लागेल? सारखा. आता रूटमध्ये नंबर किती आहे? 13. मग इथं पण रूटमध्ये किती आला पाहिजे? 13. तरच ते नंबर काय होतील? सारखे. मग मला सांगा तुम्ही आता या 52 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? स्क्वेअर बघा आपला 4 स्क्वेअर लपलेला 4 की 9, 16. आता हा कोणता ही कोणती संख्या आहे? समसंख्या. मग तुम्हाला किती चेक करायला सांगितलं मी? 36. 36 ने भाग जातो का 52ला? जाईल का? नाही. त्याच्यानंतर किती चेक करायला सांगितलं? 16. स्क्वेअर चेक करायचे फक्त. 16 ने भाग जातो का 52ला? नाही. त्याच्यानंतर कितीने चेक करायचं? 4नं. 36 नंतर 16वर यायचं, 16 नंतर किती राहायचं? 4नं. 4ने जातो? जातो. ठीक आहे. म्हणजे किती करावं लागेल तुम्हाला? 4 गुणिला 13. ठीक आहे. 4 गुणिला 13 म्हणजे 52. आता हे जे 4 आहे याचं स्क्वेअर रूट माहिती आहे तुम्हाला किती निघतं? 4चं स्क्वेअर रूट किती आहे? 2. 2√13. ठीक आहे. √52ला कसं लिहिलं? 2√13. आता बघा इथेही 13 आहे, इथेही 13 आहे. आता बघा देअरफॉर √52 अँड 5√13 आर लाईक सर्ट. कोणते येते? लाईक. लाईक म्हणजे काय रे? सारखे. आता सारखे सर्ट्स कसे असतात? ज्यांचं रूट पण सारखं असतं ना, रूटमधला नंबर पण सारखा असतो. रूट कोणतं आहे? स्क्वेअर रूट. इथं पण काय? स्क्वेअर रूट. इथे पण काय? स्क्वेअर रूट. ठीक आहे. पहिली गोष्ट काय? रूट सारखे आहेत का नाही ते चेक करायचं. दुसरी गोष्ट काय? रूटमधला नंबर सारखा आला पाहिजे. रूटमधला नंबर किती आहे? 13. इथे पण किती आला? 13. काढला तो, दाखवला आपण. 2√13. 52 म्हणजेच काय? 2√13. रूटमध्ये कोणता स्क्वेअर आहे तेवढं शोधावं लागेल. समजलं? कळालं का? ते लाईक आहे. लाईक म्हणजे सारखे आहे. याचा अर्थ ते यांच्या व्हॅल्यू इक्वल आहे का? नाही. व्हॅल्यू इक्वल सारखं असणं फरक असतो. सारखं दिसायला सारखं असतं. त्याचा अर्थ एक्झॅक्ट इक्वल असतात का ते? आता मीठ पण साखरेसारखं दिसतं ना? दिसतं का नाही? पण त्याचे प्रॉपर्टीज वेगवेगळे आहे. ठीक आहे. इक्वल म्हणजे काय? एक्झॅक्ट इक्वल. एक्झॅक्ट इक्वल असतात का ते? नाही. फक्त लाईक आहे. काय? लाईक. समजलं? कोणते कोणते नंबर चेक करसाल? 4, 9, 16, 36, त्याच्यानंतर 49, 25 म्हणजे सर्व स्क्वेअर आपल्याला सरळ सरळ चेक करायचे. ठीक आहे. समसंख्या असेल तर कोणते घ्यायचे, विषम संख्या असेल तर कोणते घ्यायचे ते सांगितलं तुम्हाला. कळालं का? हे लिहून घ्या. एक 2 क्वेश्चन घेतला ना परत क्लिक होऊन जाईल. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय दिलेलं आहे? √68 आणि 5√3. ठीक आहे. आता आपला रूटमध्ये किती नंबर यायला पाहिजे? 3. रूटमध्ये किती नंबर यायला पाहिजे? 3. तरच ते काय राहतील? लाईक सर्ट. आता हा तर नंबर कोणता आहे? 68. ठीक आहे. आता 68 मध्ये तुम्हाला म्हटलं मी स्क्वेअर जो असतो समसंख्येचा स्क्वेअर काय असतो? समसंख्या. विषम संख्येचा स्क्वेअर काय असते? विषम संख्या. आता √68 मध्ये सर्वात पहिले चेक करा
36 भाग जातो का त्याला? नाही. 16 भाग जातो का? नाही. 36 नंतर 16, 16 नंतर किती चेक करणार? 4. 4 भाग जातो कितीचा? 17. आता 4चं रूट निघतं तुम्हाला. बघा हे काय कशासाठी करावं लागतं आपल्याला? रूट काढण्यासाठी. 4चं रूट किती आहे? 2. 2 रूट 17. याच्यासमोर याला सॉल्व करू शकत नाही. आणि आपल्याकडे एक काय आहे? 5 रूट 3. रूटमध्ये किती आहे? 3. रूटमध्ये किती आलं? 17. म्हणजे कोणते सर्ट्स आहे? अनलाईक. देअरफॉर रूट 68 अँड 5 रूट 13 आर अनलाईक सर्ट्स. कोणते? अनलाईक. ठीक आहे, पुढचं सोडवता येईल? थोडं ट्राय करून करा ट्राय. तीन नंबरचा क्वेश्चन बघा. तुम्हाला ना फक्त याच्यातला रूट शोधता आलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं याला 36 भाग जातो का? 16 भाग जातो का? 4 भाग जातो का? नाही जात. मग याच्यात एखादा रूट लपलेला नाही का? आहे. कोणता आहे? 9. मग तुम्हाला दिसलं पाहिजे ते. जर समसंख्येनं भाग नाही चालला तर एखाद्या विषम संख्येनं भाग जाईल का? कितीनं जातो? 9नं. ठीक आहे, मग काही आन्सर त्याचं 4 रूट 18 आणि क्वेश्चन काय आपला 7 रूट 2. ठीक आहे, याची एकदम सोपी पद्धत पण आहे बरं दुसरी. हा रूटमधला नंबर आहे त्यानंच भाग देऊन पाहायचा डायरेक्ट. रूटमध्ये किती आहे? 13. 13 भाग जातो का चेक करायचं. 3 भाग जातो का? नाही. डायरेक्ट सांगू शकता तुम्ही, म्हणजे बघितलं सांगू शकता. याला 13 भाग जातो का? नाही जातो. सॉरी, म्हणजे कोणते? लाईक. 68ला 3 भाग जातो का? नाही. याला 2 भाग जातो? जातो. पण मग भाग गेल्यानंतर येणारा संख्या स्क्वेअर आहे का कोणाचा? 18ला 2 भाग द्या, किती होईल? 9. 9 स्क्वेअर आहे का कोणाचा? आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 भाग जातो कितीचा? 4चा. मग 4 स्क्वेअर आहे का कोणाचा? आहे. आता 11 भाग जातो, पण 11 स्क्वेअर नाही, 2 स्क्वेअर नाही. 11 भाग जातो 11 गुणिला 3, पण 11 स्क्वेअर नाही आणि 3 स्क्वेअर नाही, म्हणजे हे अनलाईक आहे. आता 75 5 भाग द्या, 5 गुणिला 15 बरोबर आहे, पण 15 स्क्वेअर आहे का कोणाचा? नाही, म्हणजे हे पण काय आहे? अनलाईक. ठीक आहे, आता कसं सॉल्व करायचं ते बघा. 4 रूट 18 आहे. 4 रूट 18 आपण याला कसं लिहू शकतो? 4. 18ला काय लिहू शकतो? 2 × 9. आता 9 आहे, 9चं स्क्वेअर रूट काढल्यानंतर बाहेर किती येणार? 3. आत किती उरले? 2. 4 त्रिक 12. ठीक आहे, आता इथे रूट 2 आला, इथे काय आला? रूट 2. याचा अर्थ 4 रूट 18 अँड 7 रूट 2 आर लाईक सर्ट्स. कोणते सर्ट्स आहे ते? लाईक. ठीक आहे, हा सोडवला असेल भरपूर जणांनी. हां, काय 14 19 रूट 12 आणि 6 रूट 3. आता 19 रूट 12ला आपण स्प्लिट करू शकतो. 12ला कसं लिहू शकतो आपण? 4 मल्टिप्लाय बाय 3. 4चं स्क्वेअर रूट माहिती आहे सर्वांना? 2. आतमध्ये किती उरले? 3. 19 गुणिला 2 38 रूट 3. इथे पण रूट 3 आहे, इथे पण काय? रूट 3. याचा अर्थ काय? 19 रूट 12 अँड 6 रूट 3 आर लाईक सर्ट्स. सारखं आलं तर कोणते असतात ते? लाईक्स. आता हे बघा, हे 22 आहे, हे 33 आहे. बघितल्या सांगू शकता ते कोणते सर्ट्स आहे? अनलाईक. कारण त्याच्यातून रूट, एखादा रूट लपलेला नाहीचे त्याच्यामध्ये. आणि लास्ट काय लिहिसाल त्याला? हे पण कोणते? अनलाईक आहे. कारण 5 गुणिला 15. 15 कोणाचा स्क्वेअर आहे का? नाही, म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर येणारा नंबरच नाही आहे. सरळ स्क्वेअर रूटच्या बाहेर येणारा नंबर आहे का? नाही. याच्यात पण आहे का? नाही. मग हे कोणते? अनलाईक. हे पण कोणते? अनलाईक. ठीक आहे, सोडवा ना. बघा, आता जो 5 नंबरचा आणि 6 नंबरचा क्वेश्चन आहे. 5 नंबरचा क्वेश्चन काय आहे आपल्याकडं? हिअर 5 रूट 22 दिलेलं आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे? 7 रूट 33. याच्यासाठी एक शब्द आहे बघा, त्याचं स्पेलिंग येणार नाही तुम्हाला. रॅन्सिडंट म्हणतात त्याला. हे रॅडिकँड्स. काय म्हणतात त्याला? रॅडिकँड्स. हे जे रूटमधला जो नंबर असतो ना त्याला काय म्हणायचं? रॅडिकँड्स. मग काय लिहिसाल तुम्ही? हिअर रॅडिकँड्स इक्वल आहे का रे? रॅडिकँड्स आर नॉट इक्वल.
देअरफॉर 5 रूट 12 अँड 7 रूट 33 आर अनलाईक सर्च. आणि लास्ट पण सेम आहे. सरचं काम भरपूर वाचून जातं म्हणाय ना. सिक्स नंबर हेअर. कोणते कोणते नंबर आहे रे ते सांगा एकदा. 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये नंबर कोणते होते? 5 रूट 5 आणि अँड रूट 75. यांचे पण रॅडिकंड्स इक्वल नाही. ठीक आहे, घ्या लिहून. बघा लक्ष द्या. चौथं रूट 27 सॉल्व करायचं याला. आता सॉल्व करण्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलं, याच्यामध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे बघा. पटकन चेक करायचं. 4 न भाग जात नाही, 9 जातो. म्हणजे काय येईल? 9 गुणिला 3. ठीक आहे, 9 कोणाचा स्क्वेअर आहे? 3चा. आन्सर काय आलं? 3 रूट 3. देअरफॉर रूट 27 इज इक्वल टू 3 रूट 3 झाला. याच्यामध्ये कोणते स्क्वेअर लपलेले आहेत ते सोडवा 4च्या 4. मग मी तुम्हाला एकत्र 4च्या 4चा आन्सर सांगतो. ठीक आहे. हा, ज्यांचं बाकी असेल ते बघा. रूट 50. आता 50 याच्यात तुम्हाला डायरेक्ट कळायला पाहिजे कोणता लपलेला आहे रे? 25. काय येईल मग ते? 2 गुणिला 50. 2 गुणिला 25. आता 25 कोणाचा असतो? 5. म्हणजे याचा आन्सर काय येईल? 5 रूट 2. मग काय येईल? देअरफॉर रूट 50 इज इक्वल टू 5 रूट 2. काय अवघड आहे त्याच्यात? हां, त्याच्यानंतर 3 नंबरचा. 3 नंबरचा काय? 250. 250 मध्ये कोणता लपलेला दिसतो? 25 गुणिला 10. 25 कोणाचा आहे? 5. 5 रूट 10. आता परत एकदा एक गोष्ट चेक करायचं असं आन्सर आल्यावर, 10 मध्ये एखादा लपलेला आहे का? नाही. फक्त तेवढं चेक करायचं. 5 रूट 10. जे आन्सर आले ना तुमचे तेवढं चेक करायचं फक्त त्याच्यामध्ये आहे का. त्याच्यानंतर किती आहे रे? 112 रूट 112. आता तुम्हाला सांगितलं मी पहिले 56 जातो त्याला भाग. सॉरी 56 नाही, 36 भाग जातो का? नाही. त्याच्यानंतर 16 जातो ना. 16 गुणिला 7. 16 जात नाही त्याला भाग. मग बघा 112 याला 16 भाग जातो. म्हणजे काय येईल ते? 4 रूट 7. आता बाकीच्यांचा आन्सर सांगतो. बाकीच्यांनी कसं केलं असेल इकडे बघा एकदा. काय केलं तुम्ही? किती दिला? 4 ने दिला का? 4 गुणिला 28. ठीक आहे, तुमचं आन्सर आलं 2 रूट 28. पण या 28 मध्ये परत स्क्वेअर लपलेला आहे 4. म्हणजे किती येईल ते? 4 गुणिला 7. 4चं स्क्वेअर रूट 2. बाहेर आले 2, आत उरले 7. म्हणजे मॅथचे एक स्पेशल बघा, मॅथचे स्पेशलिटी असते. मॅथमध्ये फायनल आन्सर सारखंच येत असतं. समजलं? कोणते मेथड वापरू शकता तुम्हाला ज्या मेथडनं सोडवायचं. आणि लास्टवालं किती आहे रे? 168. आता तुम्ही सांगा बरं, 168 ला कितीने भाग जाईल? 4 गुणिला किती? 42. ठीक आहे, 4चं स्क्वेअर रूट 2. 2 रूट 42. 42 मध्ये लपलेला आहे का एखादा? 7 गुणिला 6, 21 गुणिला 3, 21 गुणिला 2 नाही आहे. म्हणजे हेच फायनल आन्सर. ठीक आहे. हां, लक्ष द्या, एकदम सिंपल आहे. काय झालं याला? बघा आता याच्यातला एक दुसरा क्वेश्चन घेतो मी. समजा 5 नंबरचा. किती नंबरचा? 5. ठीक आहे, 5 नंबरचा डायरेक्ट का घेतला? बाकीचे तुम्हाला काय राहतील? होमवर्क. 5 नंबरचा क्वेश्चन आहे बघा.
काय करायचं, यार काय काय दिलेलं आहे आपल्याकडं, 4 रूट किती 42 आणि काय दिलेले 9 रूट 2. काय करायचं, एकेकाचा स्क्वेअर करायचा. बघून घ्या एकदा. 9 4 रूट 42 याचा जर स्क्वेअर केला तर काय येईल रे, 4चा स्क्वेअर, बरोबर आहे. आणि एकाच याच्यात सांगतो, कन्फ्यूज न झाले पाहिजे तुम्ही. 4चा स्क्वेअर किती येईल 16, बाहेरच्याचा स्क्वेअर आला 16 आणि ह्या रूटमधला स्क्वेअर फक्त रूट निघून जाईल. 16 गुणिले 42 सांगा. पटकन, एवढा वेळ लागतो का रे. 668 672 672 672. ठीक आहे, याला 1 नंबर द्या. हां, आणि दुसरं काय होतं 9 रूट 2. 9 रूट 2चा स्क्वेअर करा. मग 9 रूट 2चा जर स्क्वेअर केला, 9चा स्क्वेअर 81 आणि याचा 2 किती येईल ते, रूटचा स्क्वेअर झाला ना, रूटचा स्क्वेअर होत असतो, रूट निघून जातं. 81 गुणिले 2 162. आता मला सांगा, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 कोण मोठं आहे रे, 672 इज ग्रेटर दॅन कोणापेक्षा 162. देअरफॉर 672ला आपण काय म्हटलेलं, 4 रूट काय म्हटलेलं त्याला, 4 रूट 42 इज ग्रेटर दॅन 9 रूट 2. म्हणजे डायरेक्ट न सांगता, बघा डायरेक्ट न सांगता काय केलं आपण, त्यांचे स्क्वेअर घेऊन सांगितलं. म्हणजे प्रत्येक याच्यात काय काढावं लागेल तुम्हाला, स्क्वेअर. प्रत्येक याच्यात स्क्वेअर काढायचा, जो मोठा येईल तो रूटमध्ये मोठा राहील. मोठा कोणाला 672, रूटमध्ये कोण मोठा राहील मग, हा इथं छोटा कोणाला, हा मग तो काय झाला छोटा. फक्त साईन बघायचं बरोबर बरोबर दिलेलं आहे का. ठीक आहे, सोडवता, सोडवा 1 2. हां ठीक आहे, बघा एकदम सिम्पल आहे, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना जमले नसतील ते परत बघून घ्या. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन, किती नंबरचा, फर्स्ट, 5 मधला फर्स्ट. काय पहिला 7 रूट 2, बरोबर आहे. 7 रूट 2 याचा जर स्क्वेअर केला आपण तर काय होईल, 7 रूट 2चा स्क्वेअर काय येईल, 7चा स्क्वेअर 49, रूटचा 2 म्हणजे किती आलं आहे 98. याला 1 नंबर. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे 5 रूट 3, 5 रूट 3चा स्क्वेअर, 5 रूट 3चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25 गुणिला रूटचा स्क्वेअर, रूट निघून जाईल 3 75. कोणाला जमत नाही रे एवढं सिम्पल. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 सांगा कोण मोठा आहे, 98 इज ग्रेटर दॅन 75. आता कोण मोठा आहे असं नाही सांगायचं, जो मोठा आला तो. आता जर इकडे मोठा असतं तर साईन कसं आलं असतं, उलटं. 98 कोणाला म्हटलेलं आहे, 7 रूट 2, हा कोणापेक्षा मोठा आहे 5 रूट 3. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 2 नंबरचा आता तो तर डायरेक्ट सांगू शकता. यार किती 247, पहिला 247 आहे का, आणि दुसरा किती आहे 274. आता 247चा स्क्वेअर रूटमध्ये काय येईल, रूट निघून जाईल फक्त. किती येईल ते 247. 1 नंबर द्या त्याला. आणि दुसऱ्याला रूट 274 त्याचा स्क्वेअर, याचे रूट निघून जाईल काय येईल 274. आता फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 मोठा कोणाला रे 274, हा मोठा आहे 200. आता उलट आहे, हा बघा बरं झाला क्वेश्चन आला, उलट आहे. 247 लहान आहे, लहानसाठी साईन हे 247 लहान आहे कोणापेक्षा
274. मग रूटमध्ये काय येईल? रूट 247 इज लेस दॅन 274 रूटमध्ये. असं बरोबर असं झालेलं आहे का? बघा चेक करून घ्या. ठीक आहे. आता हे जे उरलेले हे तुम्ही चेक करायचे. कोणते कोणते उरलेले बघा. 2√7 काय आले? 49 गुणिले 4 गुणिला 7 28 आणि हा 28 इक्वल आले. काय आले? इक्वल. बघा 2चा स्क्वेअर 4 4 गुणिला 7 28 इक्वल. 5चा स्क्वेअर 25 25 गुणिला 5 125. 7चा स्क्वेअर 49 49 गुणिला 2 किती झाले? 98. म्हणजे कोणाला मोठा? पहिला. सोडत आहेत तुम्हाला ते. आता हे तर सोडवलं आपण. 5चा स्क्वेअर 25 25 गुणिला 3 किती झाले? 75. 9चा स्क्वेअर 81. कोण मोठं आहे? 81. ॲज इट इज सगळं ते 3 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे. ठीक आहे. बाकीचं उद्या घेऊ आपण.